नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या या अभिनव उपक्रमासाठी शेवगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय रामनाथजी कराड साहेब, त्याचबरोबर मला या ऑनलाईन व्हिडिओसाठी ज्यांनी मदत केलेली आहे असे महाब्रिजचे संचालक आदरणीय भूषणजी कुलकर्णी सर यांचे मी या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत आपल्या शेवगाव पंचायत समितीमार्फत गेल्याही वर्षी महाब्रिजच्या माध्यमातून आपण शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन तासिका घेतलेल्या होत्या। याही वर्षी आपण या तासिकेची सुरुवात केलेली आहे। आजच्या या बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा आवाज जर येत असेल, चित्र व्यवस्थित दिसत असेल तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय दिला तरी चालेल। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे बुद्धिमत्ता, तत्पूर्वी तुम्हाला थोडीशी या परीक्षेबद्दल रूपरेषा देतो। प्रथम पेपर जो आहे किंवा पहिला जो पेपर आहे, या पहिल्या पेपरमध्ये किंवा पेपर 1 मध्ये भाषा आणि गणित या दोन विषयांचा समावेश होतो। यामध्ये मराठी भाषेचे 25 प्रश्न असतात, गणित या विषयाचे 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाला, म्हणजे मराठीचे 50 गुण होतात आणि गणिताचे 100 गुण, असा 150 गुणांचा हा पहिला पेपर। त्यानंतर पेपर 2 जो आहे, हा पेपर 2, या पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांचा समावेश होतो। यामध्ये इंग्रजी विषयाचे 25 गुण असतात आणि इंग्रजी हा जो विषय आहे, या इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे, या विषयाचे 50 प्रश्न असतात। एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी असतात। म्हणजेच तुम्हाला येथे वेळेचं जे नियोजन आहे, हे वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे। प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे। याशिवाय OMR शीट जी आहे त्यावरती वर्तुळ रंगवण्याचा सुद्धा तुम्हाला सराव करायचा आहे। आता येथे आज आपण बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे, या विषयातील पहिला जो आपला घटक आहे आकलन, या आकलन या घटकाला सुरुवात करणार आहोत। मग आकलन नेमकी कशाला म्हणायचे? एखादी गोष्ट समजून घेणे व संबंधित जी बाबी आहे, या बाबीवर त्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, तिला त्या ठिकाणी आकलन असे म्हणतात। आता जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर विविध माध्यमातून नवनवीन माहिती आणि सूचना सतत आपल्या डोळ्यांवर कानांवर आदळत असतात। मग या माहितीचा किंवा सूचनांचा आपण अर्थ जो आहे, हा अर्थ व्यवस्थित लावणं आवश्यक आहे। जर या माहिती किंवा सूचनांचा जर आपण अर्थ व्यवस्थित लावला नाही तर त्यातून चुकीचे निष्कर्ष निघू शकतात, म्हणजे आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही। अशा वेळेस थोडासा वेळ घेऊन योग्य विचार करून आपल्याला त्या गोष्टीचं आकलन करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आकलन हा जो काही घटक आहे, या आकलन या घटकामध्ये प्रामुख्याने 3 उपघटकांचा समावेश होतो। 1 सूचनापालन, 2 संख्या मालिका, 3 इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला। हे जे 3 उपघटक आहेत, या 3 उपघटकांचा येथे समावेश होतो। आकलन हा जो काही घटक आहे, या घटकाला 8% भारांश देण्यात आलेला आहे। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आकलन हा जो काही घटक आहे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे। यामध्ये जर विचार केला तर आज आपण सूचनापालन हा जो काही उपघटक आहे आकलनामधील, हा उपघटक आपण येथे अभ्यासणार आहोत। सूचनापालन हा जो काही उपघटक आहे, या उपघटकावर आधारित जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये मराठी भाषेतील अक्षरे, शब्द, वाक्य इत्यादी बाबतीमध्ये माहिती दिलेली असते
व तुम्हाला काय करायचे आहे याची सूचनाही केलेली असते. या सूचनेचे अचूक आकलन करून तुम्ही जर योग्य कृती केली तर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचता येईल. हा जो घटक आहे हा घटक परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर अत्यंत सोपा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, येथे एक लक्षात ठेवायचे, सूचना पालन. ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं जर तुम्ही योग्य पालन जर केलं तर तुम्ही योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकता. मग हा जो काही उपघटक आहे सूचना पालन, या सूचना पालन या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणती तयारी करावी लागणार आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेतील किंवा मराठी वर्णमालेतील स्वर, त्याचबरोबर व्यंजने, जोडाक्षरे, जोड शब्द, पर्यायी शब्द, प्रत्यय घटित शब्द, उपसर्गयुक्त शब्द यांची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे वेगळी काही तयारी करायची नाही. आपण सुरुवातीलाच पाहिलं की पेपर 1 जो आहे या पेपर 1 मध्ये मराठी विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मग यामध्ये जर विचार केला तर मराठीमधील जे व्याकरण आहे या व्याकरणाचा तुम्ही जर तेथे चांगला अभ्यास केला तर त्याचा उपयोग तुम्हाला बुद्धिमत्तेमधील सूचना पालन हा जो काही उपघटक आहे या उपघटकासाठी त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. याशिवाय आता स्वर कशाला म्हणायचं, स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण ओठांचा एकमेकांशी व जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. अ, आ, इ, ई, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑ. आता हे एकूण 14 स्वर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यापैकी लू हा जो स्वर आहे तो फक्त क्लुप्ती हा जो काही शब्द आहे या शब्दामध्ये तो येतोय. याशिवाय 2009चा जो शासन निर्णय जो होता या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑ हे जे 2 स्वर आहेत इंग्रजीमधील यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर विचार केला तर आता येथे इंग्रजी जी भाषा आहे या इंग्रजी भाषेचा आपल्या भाषेवरती मराठी भाषेवरती साहजिकच परिणाम होणं साहजिकच आहे आणि त्यामुळे इंग्रजी भाषेतील काही शब्द जे आहेत हे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे आले आणि ते रुळून गेले. त्यामध्ये जर विचार केला तर ते शब्द कोणते आहेत तर त्यामध्ये बॅट, बॉल, बॅग, ऑफिस, याशिवाय ऑगस्ट, ऑक्टोबर अशा पद्धतीचे शब्द आहेत की जे मराठी भाषेमध्ये आपण तसाच त्यांचा उच्चार करतो. त्याचबरोबर मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता येथे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या ज्या शब्दांच्या जाती आहेत या शब्दांच्या जातींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार. आता येथे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे. म्हणजे वाचन करणं खूप गरजेचं आहे. वाचन केल्यानंतरच तुमच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेतील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार ही शब्दसंपत्ती वाढल्यामुळे मराठीमध्येही तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही मराठीमध्ये या सर्वांचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा उपयोग होणार आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे एकाच वेळेस 2 विषयांमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. इथेही तुम्ही जो अभ्यास करणार आहात तोच अभ्यास त्या ठिकाणी मराठीमध्ये त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आता आपण यावर आधारित जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न पाहूया.
म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तर तयारी करावी लागणार आहे। याशिवाय सर्वात महत्त्वाचं आता आपण जोड शब्द जे आहेत या जोड शब्दांविषयीची थोडक्यात माहिती आता आपण येथे पाहूया। किंवा आता तयारी सुरुवातीला काय करावं लागणार आहे तुम्हाला, शब्दात किंवा वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येतं ते आता सुरुवातीला तुम्हाला मोजावं लागणार आहे। म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे, यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जातो। याशिवाय शब्दातील वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे, यामध्ये डावीकडून डावीकडे म्हणजेच आपली डावीकडून किंवा आपली जी डावी बाजू आहे त्याच डावीकडून डावीकडे, त्याच पद्धतीने उजवीकडून उजवीकडे म्हणजेच आपल्या उजवीकडून उजवीकडे, यावर आधारित सुद्धा प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये विचारले जातात। या सर्वांवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण येथे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आता जोडाक्षरे कशाला म्हणायचे, मग आता जोडाक्षरांच्या बाबतीत जर विचार जर केला तर ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये एक स्वर मिसळला जातो त्याला त्या ठिकाणी जोडाक्षर असे म्हणतात। आता येथे तुम्हाला वर्णमालेतील श आणि ज्ञ जे आहे, या श आणि ज्ञ ही जी काही वर्णमालेतील जी काही जोडाक्षरे जी आहेत ती व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। याशिवाय कृपा, वृत्ती, पृथा, हृदय ही जोडाक्षरे नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे चुकता, तर कृपा असेल, वृत्ती असेल, पृथा असेल, हृदय असेल ही मात्र जोडाक्षरे नाहीत, हे लक्षात ठेवायचे। कर्म, सर्व, पार्थ यामधील रफारयुक्त जी काही अक्षरे जी आहेत ही मात्र त्या ठिकाणी जोडाक्षर आहेत। क्रम, पत्र, प्रजा यातील क्र, त्र, प्र ही जोडाक्षरे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला हे जोडाक्षरे जे आहेत या जोडाक्षरांचे नियम माहिती असणं आवश्यक आहे। यावर आधारित प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात। याशिवाय त्या, म, च्या, झा अशी दोन अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व जोडाक्षरे आहेत। याशिवाय अनुस्वारासारखा उच्चार असलेले अनुनासिक जोडलेले जे अक्षर आहे हे मात्र जोडाक्षर नसते, जसे वाङ्मय यामध्ये न हे जोडाक्षर नाही, हेही लक्षात ठेवायचं आहे। फसवा आहे पहा, वाङ्मय हे जोडाक्षर नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता पहिला प्रश्न आता आपण येथे पाहूया, किंवा हा नियम जो आहे जोडाक्षरामध्ये र जोडताना चार प्रकारे जोडला जातो। हा तक्ता, हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। प्रदेश, प्र हे जोडाक्षर आहे, प अधिक र अधिक अ हा स्वर मिसळला जातो त्यापासून प्र त्या ठिकाणी होतोय। महाराष्ट्र यामध्ये ट अधिक र अधिक अ बरोबर ट्र। गरजा, ज अधिक र अधिक आ। तऱ्हा, ह अधिक र अधिक आ। तर अशा पद्धतीने तुम्हाला जोडाक्षरामध्ये र जोडताना कशा प्रकारे जोडला जातोय हे चार्टद्वारे चांगल्या पद्धतीने समजलं असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही नियम आहेत हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर कुठल्याही प्रकारचा जरी प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता। आता प्रत्यक्ष आता आपण येथे प्रश्नाला सुरुवात करूया। श्रीवर्धनने आपल्या पत्नीला पत्र लिहिले, या वाक्यात जोडाक्षरे किती आहेत? सूचना काय आहे? जोडाक्षरे, अक्षर विचारलेले जोडाक्षरे। मग आता येथे श्रीवर्धनने आपल्या पत्नीला पत्र लिहिले, यामध्ये जर विचार जर केला तर श्रीवर्धनने यामध्ये श्र जे आहे यामध्ये श अधिक र अधिक अ म्हणून श्र जे आहे हे जोडाक्षर आहे, हे लक्षात ठेवायचे। सुरुवातीला आपण हे वाक्य मांडून घेऊया। यामध्ये श्री हे जोडाक्षर आहे, त्यानंतर ध वरती रफार आहे म्हणून हेही जोडाक्षर आहे पहा। त्यानंतर आपल्या यामध्ये ल आणि य म्हणजे य ला ल जोडलेला आहे म्हणून ल्या हे सुद्धा जोडाक्षर आहे। पत्नीला यामध्ये नी हे सुद्धा जोडाक्षर आहे। पत्र आपण सुरुवातीलाच पाहिलं की त्र हे जोडाक्षर आहे, मग पत्र मध्ये त्र।
लिहिलेमध्ये कुठलंही जोडाक्षर नाही. मग येथे श्री, धच्या वरती रफार, त्यानंतर ल्या, नी आणि त्र असे एकूण 5 जोडाक्षरे या वाक्यामध्ये आलेले आहेत. म्हणून आपलं जे उत्तर आहे, अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4, 5 हे आपलं अचूक उत्तर आहे. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी व जास्त आहेत. आता येथे जर विद्यार्थी मित्रांनो सूचना काय आहे, मागचा जो प्रश्न होता त्या मागच्या प्रश्नाशी संबंधितच आहे, परंतु मागच्या प्रश्नामध्ये जोडाक्षरे विचारलेली होती. येथे काय विचारलेले आहेत, जोडाक्षर शब्द विचारलेले आहेत. आणि सूचना काय आहे, जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी व जास्त आहेत. मग सुरुवातीला आपण काय करूया, जोडाक्षर असलेले शब्द येथे मांडून घेऊया. जोडाक्षर असलेले शब्द. आता येथे जर विचार जर केला तर जोडाक्षर असलेले शब्द मित्र, त्र तर आपल्याला माहीतच आहे जोडाक्षर आहे. त्यानंतर संघ नाही, गर्दी जोडाक्षर आहे, प्रदूषण हेही जोडाक्षर आहे किंवा जोड शब्द आहे, वस्तू हा सुद्धा जोड शब्द आहे. म्हणजे जोडाक्षर असलेले शब्द किती आलेले आहेत, मित्र, गर्दी, प्रदूषण, वस्तू असे एकूण 4 जोडाक्षर असलेले शब्द आलेले आहेत. आता आपल्याला जोडाक्षर नसलेले शब्द शोधायचे आहेत. मग जोडाक्षर नसलेले शब्द कोणते, संघ, कारागृह असे एकूण 2 जोडाक्षर नसलेले शब्द आहेत. पण सूचना काय आहे, जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी व जास्त आहेत. मग जोडाक्षर नसलेले जे शब्द आहेत ते जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा 2ने कमी आहेत. पर्याय क्रमांक 1 2ने कमी हे आपलं अचूक उत्तर आहे. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत. पहिला जो प्रश्न होता श्रीवर्धनचा, तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. आता श्रीकृष्ण यामध्ये आपल्याला माहित आहे, पहिलाच प्रश्न सोडवल्यामुळे श्री हे जोडाक्षर आहे. त्यानंतर कृ हे जोडाक्षर नाही, श्न हे मात्र जोडाक्षर आहे. त्यानंतर भक्त मध्ये तला क जोडलेला आहे पहा, त हे जोडाक्षर आहे. मीराबाई जोडाक्षर नाही त्याच्यामध्ये कुठलंही. त्याच्या यामध्ये त्या आणि च्या ही दोन्हीही जोडाक्षरे आहेत. प्रेमात यामध्ये प्रे हे जोडाक्षर आहे पहा. त्यानंतर अखंड बुडून गेली यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं जोडाक्षर नाही. मग या वाक्यामध्ये एकूण 6 जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 6 हे आपलं अचूक उत्तर आहे. मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे पहा. मग आता सुरुवातीला आपण हे जे काही शब्द आहेत ते शब्द येथे मांडून घेऊया. आता मित्र प्रेम यामध्ये त्र, त्यानंतर प्रे, कर्तृत्व यामध्ये तच्या वरती रफार आहे म्हणून तेही जोडाक्षर आहे. त्व हेही जोडाक्षर आहे. ईश्वर निष्ठा यामध्ये श्व,ष्ठा. त्याच पद्धतीने ध्रुव, ध्रुवमध्ये ध्रुव. राष्ट्रभक्ती यामध्ये श्ट्र, ती. हृदय शस्त्रक्रिया यामध्ये ऋ हे जोडाक्षर नाही, हे लक्षात ठेवायचे. श्र आणि क्री अशा पद्धतीने जोडाक्षर जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. एकूण जर विचार जर केला 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 एकूण या ठिकाणी 11 जोडाक्षरे आलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 11 हे आपलं अचूक उत्तर आहे. खाली दिलेल्या शब्दांपैकी आकारांत शब्द आकारांत शब्दापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत. आता येथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आकारांत शब्द आणि आकारांत शब्द हे माहिती असणं आवश्यक आहे. मग आकारांत शब्द कशाला म्हणायचे, ज्या शब्दाचा शेवट किंवा अंत
अ या स्वराने होतो त्याला अकारांत शब्द म्हणतात, आणि ज्या शब्दाचा अंत किंवा शेवट आ या स्वराने होतो त्याला आकारांत शब्द असे म्हणतात. आता येथे कंसामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द प्रथम आपण आकारांत आहेत की आकारांत आहेत त्यामध्ये मांडून घेऊया. सुरुवातीला आता आपण आकारांत शब्द घेऊया. पाऊस आकारांत आहे पहा. स जे आहे या सचा जो काही शेवट आहे स या अक्षराचा तो कशाने झालेला आहे अ या स्वराने, म्हणून पाऊस. त्यानंतर आकाश, ग्रह, पृथ्वी इकारांत आहे, वारा नाही. त्यानंतर मंगळ, गुरु नाही, तो ऋकारांत आहे. त्यानंतर मंगळ, अवकाश आणि बुध. अशा पद्धतीने आकारांत जे शब्द आहेत ते एकूण 6 आपल्याला मिळालेले आहेत. आता आपल्याला आकारांत शब्द यामध्ये धारा, त्यानंतर वारा, चांदण्या असे एकूण आकारांत शब्द 3 आलेले आहेत. आपण येथे सूचनेप्रमाणे कृती केलेली आहे, परंतु शेवट आपल्याला सूचनेचा काय आहे ते पाहायचे. दिलेल्या शब्दांपैकी आकारांत शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत. मग आता येथे आकारांत शब्द एकूण 6 आहेत. मग आकारांत शब्द हे आकारांत शब्दापेक्षा 3ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1 3ने जास्त हे आपलं उत्तर आहे. मर्द मराठा मावळ्यांनी मुलुखगिरी करून मोठी मर्दुमकी गाजवली म्हणायची या वाक्यात आकारांत म हे अक्षर किती वेळा आलेले आहे. आता येथे आकारांत म हे अक्षर ज्या अक्षराचा अंत अ या स्वराने होतो त्याला आकारांत अक्षर असे म्हणतात. आता येथे मर्द मराठा मावळ्यांनी मुलुखगिरी करून मोठी मर्दुमकी गाजवली म्हणायची. आता येथे मर्द मध्ये जो म आहे, आता आकारांत म अक्षर आता आपण पहिले घेऊया. मर्द यामधला म जो आहे तो आकारांत आहे. मराठा यामधील म सुद्धा जो आहे तो सुद्धा आकारांत आहे. मावळ्यांनी यामधील जो म आहे तो मात्र आकारांत आहे, त्यामुळे तो येथे घेऊन चालणार नाही. मुलुखगिरी यामधला जो म आहे तो उकारांत आहे, तोही घेऊन चालणार नाही. मोठी मधला जो म आहे तो ओकारांत आहे, आणि मर्दुमकीमध्ये असणारे जे 2 म आहेत ते मात्र आकारांत आहेत. म्हणजे एकूण जर विचार केला तर 4 वेळा आकारांत म हे अक्षर आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठी वरी. या काव्यपंक्तीत इकारांत शब्दांपेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत. आता येथे जर विचार केला तर हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी. आता इकारांत शब्द, मग इकारांत शब्द कशाला म्हणतात? ज्या शब्दाचा अंत ई या स्वराने होतो त्याला इकारांत शब्द असे म्हणतात. मग आता इथे आपल्याला इकारांत शब्द कोणकोणते आहेत? मराठी हे इकारांत शब्द आहे. त्यानंतर वदली हे इकारांत शब्द आहे. ज्ञानेश्वरी हे सुद्धा इकारांत शब्द आहे. घासली हे सुद्धा इकारांत शब्द आहे. आणि शेवट मराठी वरी हा सुद्धा इकारांती शब्द आहे. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 इकारांत शब्द आलेले आहेत. आता आपल्याला आकारांत शब्द आता कोणकोणते आहेत आकारांत शब्द? हीच, त्यानंतर मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार, त्यानंतर याच. आकारांत शब्द किती आलेले आहेत? 3. सूचना इकारांत शब्दांपेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? तर आकारांत शब्द जे आहेत हे आकारांत शब्द इकारांत शब्दांपेक्षा 2ने कमी आहेत. इकारांत 5 आहेत आणि आकारांत 3 आहेत. 5 - 3 = 2, 2ने कमी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. गडद निळे जलद भरून आले,
शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या ओळीमध्ये एकारांत शब्द अकारांत शब्दांपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहेत. आता इथे एकारांत शब्द, ज्या शब्दाचा अंत ए या स्वराने होतो त्याला एकारांत शब्द असे म्हणतात. मग आता सुरुवातीला आपण अकारांत शब्द घेऊया. अकारांत शब्दामध्ये गडद, गडद, जलद, शीतल, चपल, चरण, अनिल, गण. आता येथे आपण अकारांत शब्द घेतलेले आहेत. आता एकारांत शब्द घेऊया. आता एकारांत शब्द कोणकोणते आहेत? निळे, निळे, आले, निघाले, असे एकूण एकारांत शब्द 4 वेळेस आलेले आहेत. आता इथे काय आहे? एकारांत शब्द अकारांत शब्दांपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहेत. एकारांत शब्द आहेत 4, अकारांत शब्द 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. पहा, मग एकारांत शब्द हे अकारांत शब्दांपेक्षा 4 ने कमी आहेत. पर्याय क्रमांक 1 4 ने कमी हे आपलं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आता आपण येथे पाहूया. आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे अस्थिर मन सुखावले. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मग आता विशेषण कशाला म्हणायचंय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि नाम निरनिराळ्या वस्तूंच्या, पदार्थांच्या व व्यक्तींच्या नावांना नाम असे म्हणतात. मग आता या वाक्यातील आपण सुरुवातीला विशेषण कोणकोणते आलेले आहेत ते पाहूया. आकर्षक हे विशेषण आहे. सप्तरंगी, निळसर, विलोभनीय आणि अस्थिर असे एकूण विशेषणे कोणकोणती आलेली आहेत या वाक्यामध्ये? आकर्षक, सप्तरंगी, निळसर, विलोभनीय, अस्थिर असे एकूण 5 विशेषणे आलेली आहेत. त्यानंतर नामे. आता नाम कोणकोणते आलेले आहेत? इंद्रधनु, त्यानंतर पाणी, प्रतिबिंब, दुष्यंत आणि मन असे एकूण 5 नामे या वाक्यामध्ये आलेली आहेत. सूचना काय? विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? संख्या समसमान आहे. विशेषणे 5 आलेली आहेत, नामे सुद्धा 5च आलेली आहे, म्हणून संख्या समान. पर्याय क्रमांक 1 संख्या समसमान. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. आमच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? मग सर्वनाम कशाला म्हणायचे? नामाऐवजी येणारा जो शब्द आहे या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग आता येथे कोणकोणते सर्वनामे आलेले आहेत ते पाहूया. त्यांचं, त्याने, तो, आमच्या ही सर्वनामे या वाक्यामध्ये आलेली आहेत. यातील सर्वाधिक अक्षरे असलेलं सर्वनाम आहे आमच्या. यामध्ये अक्षरे किती आहेत? 3 आहेत. आणि सर्वाधिक कमी असलेलं किंवा अक्षरे असलेलं सर्वनाम आहे तो. त्यामध्ये 1च अक्षर आहे. त्यामध्ये मग फरक कितीचा आहे? 2चा फरक आहे. किती अक्षरांचा फरक आहे? 2 अक्षरांचा फरक आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. कामास समय कोण कठीण येती येता या शब्दांपासून एक अर्थपूर्ण मन तयार करा. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानांवर असलेली अक्षरे क्रमाने मांडा आणि या मांडणीमध्ये डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला सूचना ज्या आहेत त्या सूचना जास्त दिलेल्या आहेत. टप्प्याटप्प्याने या सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय सांगितलंय? कामाचा समय कोण कठीण येती येता या शब्दांपासून एक अर्थपूर्ण मन तयार करायची आहे. म्हणजे तुम्हाला येथे म्हणी माहिती असणं आवश्यक आहे.
म्हणींचा अभ्यास तुमचा होणं आवश्यक आहे. मग येथे अर्थपूर्ण म्हण तयार होते. कठीण समय येता कोण कामास येती. सध्याचा जो काळ आहे या काळाला अनुसरून ही म्हण अत्यंत योग्य बसते. कठीण समय येता कोण कामास येती. सध्याचा काळ कोरोनाचा काळ आहे, त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कठीण काळामध्ये कोण कामास येतं. आता आपण पहिली सूचना जी आहे या पहिल्या सूचनेचं पालन केलेलं आहे. दुसरी सूचना काय आहे, या म्हणीतील विषम क्रमांक स्थानांवर असलेली अक्षरे क्रमाने मांडा. मग आता आपण काय करूया, क पासून तर ती पर्यंत जी काही अक्षरे आहेत त्या अक्षरांना क्रमांक देऊया. आता आपण येथे क्रमांक दिलेले आहेत 1 ते 15. आता पुढची सूचना काय, किंवा विषम क्रमांक स्थानांवर असलेली अक्षरे. मग विषम संख्या कशाला म्हणतात. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही तिला आपण विषम संख्या असे म्हणतो. मग आता येथे विषम संख्या 1 आहे, तेथे असलेलं अक्षर क घेतलंय. 3, 5, 7, 9, 11, 13 आणि 15. विषम क्रमांक स्थानांवर असलेली जी काही अक्षरे आहेत ती आता आपण घेतलेली आहेत. आता शेवटची सूचना काय आहे, या मांडणीमध्ये डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. तर डावीकडून पहिलं अक्षर कोणतं येतंय, क. डावीकडून पहिलं अक्षर येतंय क, दुसरं न, तिसरं म, चौथं ए आणि डावीकडून 5वं अक्षर आहे को. पर्याय क्रमांक 4 को हे आपलं अचूक उत्तर आहे. तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहानभूक मिटवली. या वाक्यात एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत. आता येथे एका शब्दाची पुनरावृत्ती, तुटक्या फुटक्या एकच शब्द नाही, त्याची पुनरावृत्ती झालेली नाही. माठातील नाही, उरले सुरले नाही, पाणी नाही, घटा घटा यामध्ये घटा हा जो शब्द आहे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि असं किती वेळा झालेलं आहे, फक्त एकच वेळेस झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 1 हे आपलं उत्तर आहे. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधल्या विविध नाना कळा. या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो. आता येथे नाना हा जो काही शब्द आहे, वडील, आजोबा, विविध, नाही असे पर्याय दिलेले आहेत. आता बरेच जण नाना लगेच म्हणतील आजोबा, तसं नाही. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधल्या विविध नाना कळा. मग येथे नाना हा जो शब्द आहे हा शब्द विविध या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी दर्शवतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 विविध हे आपलं अचूक उत्तर आहे. ड डे पे झू झा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी कोणते अक्षर आहे. आता येथे आपल्याला ही जी काही अक्षरे दिलेली आहेत त्यांचा क्रम मागे पुढे आहे आणि आपल्याला येथे काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि येथे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय झाडे झुडपे. पहिली जी सूचना आहे त्या सूचनेचं आपण पालन केलंय. दुसरी सूचना काय, तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी कोणते अक्षर आहे. आता येथे झाडे झुडपे एकूण जर अक्षर जर पाहिली तर 5 आहेत. मध्यभागी असणारा अक्षर शोधायचे. मग 5 अधिक 1 6, 6 भागिले 2 बरोबर 3. मग तिसऱ्या क्रमांकावरती झू हे अक्षर आहे. म्हणजेच मध्यभागी असणारं जे अक्षर आहे ते झू आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते लिहा. आता सूचना जी आहे काय, या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारं अक्षर आपल्याला घ्यायचे. कमळ यामध्ये मध्यभागी असणारं अक्षर आहे म. तगरमध्ये मध्यभागी असणारं अक्षर आहे ग. प्रहारमध्ये हा.
खारटमध्ये र, पसारमध्ये सा. प्रत्येक शब्दातील मध्यभागी असणारं अक्षर आता आपण येथे घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, जे अक्षर मिळालेले म, ग, हा, र, सा, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार होतोय महासागर. नद्या शेवटी महासागराला जाऊन मिळतात. मग येथे आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळालेला आहे महासागर. सूचना पुढची काय, यातील मध्यभागी येणारं अक्षर. मग मध्यभागी येणारं अक्षर आहे सा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. कानामध्ये वारे भरुनिया न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत. आता सर्वात महत्वाचं, या ज्या ओळी आहेत या ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत ते आपल्याला शोधायचे. कानामध्ये वारे भरुनिया न्यारे, यामध्ये र हे अक्षर वारे, भरुनिया, न्यारे, फेर, धरी, फिरे, रानोमाळ. एकूण र अक्षराचा जर विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 7 वेळेस र हे अक्षर आलेलं आहे. आता दुसरी काय सूचना आहे, फ हे अक्षर किती वेळेस आलेलं आहे. फेर, फिरे, अफाट, अफाट. फ हे जे अक्षर आहे हे एकूण 4 वेळेस आलेलं आहे. 7 व 4 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील. सर्वात प्रथम आपण तिरुवनंतपुरम हा शब्द येथे मांडून घेऊया. आता ही जी अक्षरं आहेत या अक्षरांना क्रमांक देऊया. क्रमांक दिलेले आहेत 1 ते 8. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे मूळ संख्या माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे गणिताच्या संदर्भामध्ये असणारा प्रश्न हा आहे. म्हणजे मराठी तर आहे परंतु आता गणितही आलंय. मग मूळ संख्या कशाला म्हणायचे, ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे लक्षात ठेवायचे. आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील. 2 ही मूळ संख्या आहे, तेथील अक्षर घेतलंय रू. 3 ही संख्या मूळ संख्या आहे, तेथील अक्षर घेतलंय व. 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे, तेथे आलेलं अक्षर आहे त. आणि 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे, तेथे आलेलं अक्षर आहे र. रू व त र. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. रंगजादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती, पांढऱ्यातुनी निगती साती पुन्हा पांढरे होती. या ज्या ओळी आहेत या ओळींमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती वेळा अनुक्रमे किती वेळेस आलेली आहेत. मग सर्वात प्रथम आपण काय करूया, 3 अक्षरी शब्द घेऊया. जादूचे, असती, निगती, पांढरे. एकूण 4 3 अक्षरी शब्द आलेले आहेत. पुढची सूचना काय, 2 अक्षरी शब्द किती वेळेस आलेले आहेत. आता 2 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया. यामध्ये रंग, पुढे साती, पुन्हा होती. 2 अक्षरी 4 शब्द आलेले आहेत. 4 व 4 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. असेही सोपे सोपे प्रश्न विचारले जातात, परंतु सोपा प्रश्न असला की तुम्ही तेथे घाई करता आणि तेथे चूक होण्याची दाट शक्यता असते. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा अनुभव असा असतो की अवघड प्रश्न सोडवतात आणि अगदी सोपा प्रश्न चुकवतात. म्हणून सगळे प्रश्न जे आहेत ते काळजीपूर्वक त्याचं वाचन, त्या सूचनेचं अचूक आकलन करणं गरजेचं आहे.
आणि अचूक आकलन करून जर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर जर शोधलं तर चूक तुमची होऊ शकत नाही, कारण एक एक मार्क खूप महत्वाचा असतो. कर्णकर्कश या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? आता व्यंजन कशाला म्हणायचंय? ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्याला व्यंजन असे म्हणतात. मग आता कोण कर्णकर्कश यामध्ये एकूण जर पाहिलं तर 8 व्यंजने आहेत. पर्याय क्रमांक 1 8 हे आपलं अचूक उत्तर आहे. केले जातो होते पाहीन राहिला पळेन वळतो झोपला जिंकली लपेन वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? आता येथे काळाच्या संदर्भातील प्रश्न येथे आलेला आहे. मग आता सर्वात प्रथम आपण काय करूया? 2 अक्षरी भूतकाळ दर्शवणारे शब्द आता येथे घेऊया. भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी शब्द केले, होते, त्याचबरोबर आता पुढे नाही, त्यानंतर भूतकाळ दर्शवणारे 3 अक्षरी शब्द घेऊया. 3 अक्षरी शब्दांमध्ये जर पाहिलं तर राहिला, झोपला आणि जिंकली असे 3 अक्षरी शब्द 3 वेळेस आलेले आहे. 2 अक्षरी शब्द 2 वेळेस आणि भूतकाळ दर्शवणारे 3 अक्षरी शब्द 3 वेळेस. पण सूचना काय? 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? अनुक्रमे हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला 2 अक्षरी शब्द 2, 3 अक्षरी शब्द 3, 2 व 3 पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. इथे पहा 3 व 2 दिलेला आहे म्हणून अनुक्रमे लक्षात ठेवायचे. लवकर, भरभर, झरझर, सैरभैर, भरकन, घरघर, कारभार वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 12 वेळा आणि 5 वेळा आलेली अक्षरे कोणती आहेत? आता येथे 12 वेळा आणि 5 वेळा आलेली अक्षरे सुरुवातीला जर विचार जर केला तर लवकर, भरभर, झरझर वाक्य किंवा शब्द वाचन करतानाच लक्षात आलेलं आहे की सर्वात जास्त वेळा आलेलं अक्षर आहे र. त्याखाली आता आपण अंडरलाईन केलेले आहे. मग र जे आहे एकूण 12 वेळेस आलेलं आहे. त्यानंतर 5 वेळेस आलेलं अक्षर भ खाली अंडरलाईन केलेले आहे. पहा आपण एकूण 5 वेळेस किंवा 5 वेळा भ हे अक्षर आलेलं आहे. मग येथे काय अनुक्रमे 12 वेळा र आलेलं आहे आणि 5 वेळा भ. र आणि भ पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. या अक्षरमालेत झच्या पुढे लगेच ठ आहे पण झच्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झाले आहे? आता येथे लक्षात ठेवायचे झच्या पुढे लगेच ठ आहे पण झच्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झालेले आहे? अक्षर मालिका घेतलेली आहे. झच्या पुढे इथे जर पाहिलं तर झच्या पुढे लगेच ठ आहे, इथे च आहे पहा, त्यामुळे याचा विचार करायचा नाही. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर झच्या पुढे ठ आहे, मागेही ठ आहे, हे आपल्या सूचनेत बसत नाही. पुढचा जो झ आहे या झच्या पुढे ठ आहे परंतु मागे मात्र ठ नाही, हे मात्र आपल्या सूचनेमध्ये बसतंय. श झ ठ म्हणजे एकच वेळेस पुढेही झ आहे, त्या झच्या पुढे ठ आहे, मागेही ठ आहे, तेही आपल्या सूचनेमध्ये बसत नाही. फक्त येथे श झ ठ झच्या पुढे ठ आहे परंतु मागे ठ नाही असे फक्त एकच वेळेस या अक्षर मालिकेमध्ये आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 एक वेळा हे आपलं उत्तर आहे. क्रियाविशेषण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? आता विद्यार्थी मित्रांनो येथे जी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं फक्त पालन करायचे. आता क्रियाविशेषण हा शब्द आता आपण काय करूया? उलट क्रमाने लिहूया. उलट क्रमाने लिहिलाय. आता उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग उजवीकडून पहिलं अक्षर कोणतं आहे? क्री, दुसरं अक्षर या आणि तिसरं अक्षर आहे वी. मग उजवीकडून 3ऱ्या स्थानावर वी हे अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4. मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते?
हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबतीत जर इथे विचार जर केला, सुरुवातीला हे वाक्य आपण येथे मांडून घेऊया. थोडंसं येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, प या अक्षरापासून म्हणजे प पासून आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत. मग प चा जो क्रमांक आहे, प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर, मग प पासून क्रमांक द्यायचे. एक, दुसरं अक्षर स, तिसरं उ, चौथं पा आणि 5वं आहे र. मग प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर आहे र. पर्याय क्रमांक 2 र हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? आता येथे इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहेत, ABCD. हे 4च अक्षरे या अक्षरमालिकेमध्ये आहेत. आता आपण पाहूया कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत. मग आता इथे ए हे जे अक्षर आहेत किती वेळा आलेले आहे ते पाहूया. ए हे अक्षर एकूण 4 वेळेस आलेले आहे. त्यानंतर बी हे जे अक्षर आहे, हे बी हे अक्षर एकूण 3 वेळेस आलेलं आहे. बी बरोबर 3. सी हे अक्षर जर विचार जर केला तर एकूण 5 वेळेस आलेलं आहे. आणि डी हे अक्षर 4 वेळेस आलेले आहे. सूचना काय आहे, कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? तर ए आणि डी ही अक्षरे 4 वेळेस आलेली आहे, समान वेळा आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 ए आणि डी हे आपलं अचूक उत्तर आहे. मासजथील या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून 3ऱ्या व डावीकडून 2ऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग आता इथे समानार्थी शब्दाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मासजथील. आता या अक्षर समूहांचा जर योग्य क्रम जर लावला तर अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, जलसमाधी. आता या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून 3ऱ्या, उजवीकडून पहिलं अक्षर धी, दुसरं मा आणि सुरुवातीला आता आपण येथे अक्षर घेतलेली आहे धी, मा आणि स. म्हणजे उजवीकडून 3ऱ्या क्रमांकावरती स हे अक्षर आहे. आता डावीकडून 2रं अक्षर, डावीकडून पहिलं अक्षर आहे ज, दुसरं आहे ल. आता उजवीकडून 3रं अक्षर स, डावीकडून 2रं अक्षर ल. मग लस दिसलं की काही गडबड होते आणि पर्याय क्रमांक 1 लिहून मोकळे होतात. असं करायचं नाही. येथे काय दिलेलं आहे, अनुक्रमे उजवीकडून 3रं, मग उजवीकडून 3रं स, डावीकडून 2रं ल, स ल हा शब्द येथे तयार होतोय. आणि सल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खंत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. अक्षरमालिका आपण घेतली, त्या अक्षरांना क्रमांक दिलेले आहेत. एकूण 13 अक्षरे आहेत. मध्यभागी असलेलं अक्षर शोधायचं म्हणलं तर त्यामध्ये 13 अधिक 1 14, 14 भागिले 2 बरोबर 7. 7व्या क्रमांकावरती असणारं अक्षर आहे घ, जे उजवीकडूनही 7व्या क्रमांकावरती येते आणि डावीकडूनही 7व्या क्रमांकावरती येते. मग आता आपल्याला येथे मध्यभागी असलेलं अक्षर मिळालेलं आहे घ. आता पुढे काय सूचना दिलेली आहे, उजवीकडून 8वे अक्षर, मध्यभागी असलेलं अक्षर घ जे आहे याचा उजवीकडूनही 7वा क्रमांक येतोय. म्हणजे 8वं जे अक्षर आहे उजवीकडून ते आहे य. आपण क्रमांकही देऊन येथे पाहू शकतो घ य. तर अशा पद्धतीने आपण क्रमांक देऊनही सोडू शकतो. वेळ जो आहे तो वेळ वाचवण्यासाठी सूत्राचा जर वापर केला तर आपला वेळ जो आहे तो वेळही वाचतो. घ य पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. विशा कविता कशा रचतो या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? विशा कविता कशा रचतो यामध्ये वी, विशामध्ये वी, कवितामध्ये वी आलेले 2 वेळेस आलेला आहे पहा. त्यानंतर शा, विशा आणि कशामध्ये शा हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे. कविता आणि कशा यामध्ये क हे अक्षर 2 वेळेस आलेलं आहे. वि शा क ही अक्षरे प्रत्येकी 2 वेळा आलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. अध्यक्ष महोदय या शब्दातील श अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते?
सुरुवातीला आता आपण काय करूया, अध्यक्ष महोदय हा शब्द इथे मांडून घेऊया. आता या शब्दातील श अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर, श हे जे अक्षर आहे, या श या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर. मग या श या अक्षराच्या उजवीकडील पहिलं अक्षर आहे म, दुसरं अक्षर आहे हो आणि तिसरं अक्षर आहे द. पर्याय क्रमांक 3 द हे आपलं अचूक उत्तर आहे. गह सिनार्ज या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता येथे अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सिंह गर्जना. यातील मध्यभागी असलेलं जे काही अक्षर आहे ग, हे मध्यभागी असलेलं अक्षर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील पैकी कोणता शब्द हत्ती या अर्थाने येत नाही? हा जो प्रश्न आहे म्हणजे समानार्थी शब्दाशीच निगडीत असणारा हा प्रश्न आहे. मृगेंद्र, नाग, कुंजर, गज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द जर माहिती असतील तर तुम्ही काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. तर हत्ती हा जो शब्द आहे किंवा हत्तीचे समानार्थी शब्द आहेत नाग, कुंजर आणि गज. मग मृगेंद्र हा जो काही शब्द आहे, हा शब्द सिंह जो आहे या सिंहाचा समानार्थी शब्द आहे. मृगेंद्र म्हणजे सिंह, म्हणून गटात न बसणारं पद आहे. पर्याय क्रमांक 1 मृगेंद्र. रा, र, तळ, वि, अन या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे? अर्थपूर्ण शब्द तयार होतोय अंतराळवीर. यातील 2 अक्षरी जे अर्थपूर्ण शब्द आहेत अंत, या अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आदी, म्हणून पर्याय क्रमांक 4 अंत हे आपलं उत्तर आहे. अक्षरमालिका दिलेली आहे. या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते? अक्षरमालिका आता आपण घेऊया, त्यांना क्रमांक देऊया. दिले. मूळ संख्येचा आपण पाहिलेला आहे 2, 3, 5, 7 आणि 11. मूळ संख्या जी आहे या मूळ संख्येच्या ठिकाणी असलेली जी काही अक्षरे आहेत ती आता अक्षरे आपण घेतलेली आहे शी, स, ल, ह, न. आता यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. अर्थपूर्ण शब्द तयार होतोय सहनशील. आणि आपल्याला काय विचारलंय की मध्यभागी असणारं अक्षर कोणतं? तर मध्यभागी असणारं अक्षर आहे न. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. लाल भडक या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? आता आपल्याला 2 अर्थपूर्ण किंवा 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. लाल भडक यामध्ये सुरुवातीलाच लाल, लाप, लाड, त्याचबरोबर आता पुढे पाहूया लड, फटाक्याची लड, त्यानंतर कड, कल, कला, भला, असे एकूण 8 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. ॲम्ब्युलन्स या शब्दातील पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द लिहिता येईल? किंवा ॲम्ब्युलन्स या शब्दासाठी अत्यंत म्हणजे आपल्याशी निगडीत असणारा हा अगदी जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे. आजारपणामध्ये जर कोणी असेल तर ॲम्ब्युलन्स जी आहे ती आपल्या उपयोगी येत असते. पहा, तर पर्याय पाहूया रुग्णगाडी, रुग्णवाहिका, रुग्णवाहन आणि रुग्णवाहतूक. आता ॲम्ब्युलन्स या शब्दासाठी रुग्णवाहिका हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2. ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व 5व्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा. आता इथे दे, न, व, स, न, ह, श. आता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय संदेश वहन. आता यातील काय सूचना दिलेले? दुसऱ्या आणि 5वं अक्षर. दुसरं अक्षर दे आणि 5वं अक्षर आहे ह. यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय देह. आणि देहचा समानार्थी शब्द आहे काया. पर्याय क्रमांक 3.
वरील अक्षरमालेतील कोणत्या 3 सलग अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतो? आता येथे जर पाहिलं, आता ही जी अक्षरमालिका आहे येथे मांडून घेऊया. यातील कोणते 3 अक्षर अशी आहेत सलग की त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय? छ ब र र ट क प व न. पुढे जर पाहिलं तर व न ल होतंय, नाही होत. न ल च च ब य. फक्त येथे प व आणि न हे जे काही अक्षर आहेत या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतोय पवन म्हणजे वारा. पर्याय क्रमांक 3. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीतील पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? आता सर्वात प्रथम आपण ही जी म्हण आहे ही म्हण प्रथम मांडून घेऊया. या म्हणीतील जे काही शब्द होते त्या शब्दांना क्रमांक आपण दिलेले आहेत. आता काय सूचना आहे? या म्हणीतील पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. पहिलं आणि तिसरं अक्षर उथळ आणि खळखळाट. यातील उथळमध्ये 3 अक्षर आहे, खळखळाटमध्ये 5. 3 अधिक 5 बरोबर 8. दुसरं आणि चौथं अक्षर त्यामध्ये पाण्याला मध्ये 3 अक्षर आहे, फार मध्ये 2. 3 अधिक 2 5. पण प्रश्न काय, सूचना काय? पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? तर 3 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अक्षरमालिका दिलेली आहे आणि या अक्षरमालेमध्ये किती वेळा क अक्षराच्या लगत म हे अक्षर आहे? आता येथे क अक्षर याच्या लगत म आहे असं एक वेळेस झालेलं आहे. पुन्हा क आहे परंतु लगत म नाही. इथे जर पाहिलं क, इथे म नाही, क च्या लगत म आहे. पुढे जर पाहिलं तर पुढे नाही. म्हणजे एकूण 2च वेळेस क अक्षराच्या लगत म आहे. पर्याय क्रमांक 2. 2 हे आपलं उत्तर आहे. कसरत, बरसत, पसरट, नवरस, सरकार, रसरशीत वरील शब्दांमध्ये किती वेळा र अक्षराच्या लगत आधी स हे अक्षर आलेले आहे? मग आता इथे अर्थपूर्ण शब्द तयार होते. र च्या आधी स, सर, किल्ला सर केला. मग आता इथे सर येथे एकदा बनलेला आहे पहा, र च्या आधी स. पुन्हा इथे नंतर आलेला आहे. र च्या आधी स 2दा. येथे र च्या नंतर स आलेला आहे. इथे र च्या आधी स 3दा. पुन्हा शेवटी पहा र च्या आधी स. म्हणजे एकूण 4 वेळेस र च्या आधी स आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. सराव, सतत, साकव, सुंदर या शब्दांपैकी पहिल्या शब्दातील पहिले अक्षर, दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील मधले अक्षर आणि शेवटच्या अक्षरातील शेवटचे अक्षर घेऊन तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता? आता यातील काय सांगितलंय? पहिल्या शब्दातील पहिले अक्षर सराव मधला स, त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या शब्दातील मधले अक्षर सतत आणि साकव यामध्ये त आणि क घेऊया. पुढे काय सांगितलंय? शेवटच्या अक्षरातील शेवटचं अक्षर सुंदर मध्ये र. आता स त क र अर्थपूर्ण शब्द तयार होतोय कसरत. पर्याय क्रमांक 3 कसरत हे आपलं अचूक उत्तर आहे. दगड, गवत, तडपडत, सवय, गडबड, गगन या शब्दात किती अक्षरे फक्त एकदाच आलेली आहेत? असे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडवावे लागतात. आता येथे काय सांगितलंय? दगड, गवत, तडपडत, सवय, गडबड, गगन. आता निरीक्षण जर केलं तर ग हे जे अक्षर आहे ते जास्त वेळेस आलेलं आहे, ते आपण काढून टाकूया. त्यानंतर व हे अक्षर जास्त वेळेस, ड हे अक्षर जास्त वेळेस आलेलं आहे. त्यानंतर त हे अक्षर. पुन्हा जर विचार जर केला तर द प स य ब न. आता येथे एकूण जर विचार जर केला तर 6 अक्षरे अशी आहेत की ती एकच वेळेस आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 6 हे आपलं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही उपघटक आहे किंवा आकलन या घटकातील आपण सूचना पालन हा उपघटक येथे अभ्यासलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी जी भाषा आहे किंवा मराठीतील व्याकरणावर आधारित हे प्रश्न होते. म्हणून मराठी व्याकरणाचा तुम्हाला चांगला सराव करायचा आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त जर व्हिडिओज जर पाहायचे असतील
तर ज्ञानोदय स्कॉलरशिप मार्गदर्शन हे जे काही आपलं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, याला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.